नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यातून पंचांग याची माहिती आपण घेत राहतो. त्यामध्ये जे एकूण 27 नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांची माहिती आपण घेत आहोत. यापूर्वी आपण 1 ते 9 म्हणजे अश्विनीपासून आश्लेषा नक्षत्रापर्यंतची माहिती घेतलेली आहे. आज आपण त्याच्या पुढचा म्हणजे 10 नंबरचं नक्षत्र मघा याची माहिती घेणार आहोत. हे नक्षत्र जे आहे हे सिंह राशीमध्ये आलेलं नक्षत्र आहे. साधारणपणे प्रत्येक महिन्यामध्ये हे नक्षत्र एकदा येऊन जातंच, म्हणजे त्याला आपण चंद्र नक्षत्र असं म्हणतो. चंद्र त्या नक्षत्रामध्ये येतो. पण रवी म्हणजे सूर्य हा वर्षातून एकदाच या नक्षत्रामध्ये येतो आणि तो काळ आहे साधारणपणे 15 ऑगस्ट ते ऑगस्टचा शेवटचा दिवस, म्हणजे 28-29 या दरम्यान कुठंतरी असेल. म्हणजे थोडक्यात काय तर ऑगस्ट महिन्याचे दुसरे 2 आठवडे यामध्ये रवी या सिंह राशीतल्या मघा नक्षत्रामध्ये असतो. आता आपण हा विचार करायचा की वर्षातून एकदाच तो रवी सिंह राशीमध्ये येतो, परंतु चंद्र नक्षत्र मात्र बघितलं तर दर महिन्याला एकदा येतं. मग सिंह लग्न हा जो प्रकार काय असतो तर दररोज पृथ्वी 24 तासामध्ये या संपूर्ण नक्षत्रांमधून फिरून येते, तेव्हा दररोजचा सूर्योदय असतो त्याचं नक्षत्र कुठल्या राशीमध्ये आहे त्याला आपण लग्न असं म्हणतो. तसंच जेव्हा ते सिंह लग्नामध्ये असतो तेव्हा त्या सिंह लग्नामध्ये पुन्हा 3 नक्षत्र येतात. एक म्हणजे मघा, 2 म्हणजे पूर्वा किंवा उत्तरा नक्षत्राचा पहिला चरण एवढ्या भागामध्ये असतो. त्यामुळं जरी वर्षातून तो एकदा असला रवी या नक्षत्रात तरी पण रोज तो आपण फिरत असताना रोज एकदा सिंह लग्न येणारच. म्हणजेच रोज एकदा तरी सिंह लग्न आपल्या पत्रिकेमध्ये असतं. आणि मग आपण विचार करतो की या नक्षत्राची माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यासाठी बघूया आपण काय आहे ती. आता हे नक्षत्र आहे हे सिंह राशीमधलं नक्षत्र. सगळ्यात मोठा भाग असा की ह्या नक्षत्रामध्ये इतर काही माहितींपेक्षा ह्याची योनी कोणती आहे याच्यावरून साधारणपणे या नक्षत्राचा दर्जा ठरतो. कारण असं की व्यक्ती असं का वागते हा प्रश्न जगाला पडलेला आहे, अनादी काळापासून पडलेला आहे. आजही त्याच्यावर संशोधन चालू आहे. पण ज्योतिषी म्हणून आपण विचार करत असतो की माणूस असा का वागतो तर त्याच्या डोक्यामध्ये आणि अंगामध्ये काही वेगवेगळे घटक दिसतात. बघा आपण वेगवेगळे घटक म्हणजे बोलतो एक आणि करतो एक हे निश्चितपणे असतं. आणि हा सगळा प्रकार बघितला तर बऱ्याच वेळा बोलतो एक आणि करतो तेच असाही प्रकार दिसेल. आणि तिसरा प्रकार म्हणजे काय तर जे बोलतो ते निश्चितपणे करत नाही असे पण प्रकार आहेत. त्यामुळं आपण म्हणतो की असं का तर त्याला बऱ्याचशा लोकांनी बरेचसे संशोधन केलं आहे. पण ज्योतिषी किंवा एक ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक म्हणून मी सांगतो की साधारणपणे राशीचं आणि लग्नाचं नक्षत्र याच्यावरून जर आपण अभ्यास केला तर ह्याच्या योनीप्रमाणे हा माणूस जगतो, कारण त्याच्यावर त्याचा अधिकार चालतो. म्हणून आपण म्हणतो बघा 40 वॅटचा बल्ब जेवढा लाईट देईल तेवढा 60 वॅटचा देणार, 60 वॅटचा जेवढा देईल तेवढ्यापेक्षा जास्त 100 वॅटचा देणार. वॅट ह्या त्या बल्बला आपलं वॅट किती आहे माहीत नाही, त्यात आपण किती लावलेलं आहे त्याच्याप्रमाणे तो लाईट देणार. बल्बला माहीत नाही, हे आपल्याला माहिती. तसं आपल्याला माहीत नाही आपण असं का वागतो तर त्यामध्ये कारणं आपलं नक्षत्र राशीचं आणि लग्नाचं आणि त्यानुसार ते कॉम्बिनेशन आहे. म्हणून आपण त्यांची योनी ही जास्त महत्त्वाची मानतो. आता यामध्ये या मघा नक्षत्राची योनी आहे ती म्हणजे मूषक. मूषक म्हणजे उंदीर. आता ह्या उंदरांचा आपल्याला प्रादुर्भाव होतो का? होतो. काही वेळेला उंदीर चांगले असतात का? असतीलही. आपण तो विचार करतो की मला त्याचा काय त्रास होणार आहे आणि मला त्याचा फायदा काय होणार आहे. तर त्यामुळं ह्या नक्षत्राचा मुळात नाव असं येण्यामध्ये किंवा ही उंदीर योनी येण्यामध्ये काहीतरी कथा असली पाहिजे. काय कथा आहे त्याची? त्याची कथा अशी एकदा आहे की स्वर्गामध्ये जे पितर आहेत,
आता त्याच्याबद्दल पण फार मोठा प्रश्न आहे बरं का. म्हणजे धर्मशास्त्रामध्ये द्वंद्व आहे मोठं, पितर आणि प्रेत याच्याबद्दलचं. त्याचा एकदा उलगडा त्या भरणी श्राद्ध या प्रकारामध्ये होऊन जाईल. त्याच्यामध्ये एवढा गोंधळ आहे की ह्यांच्या गोष्टीत सुद्धा क्लिअरपणा नाही आहे. म्हणून आपल्याला धर्मशास्त्रामधल्या काही गोष्टी गूढ वाटतात. गूढ नाहीत, त्या सोप्या आहेत, फक्त आपल्याला संकल्पना समजलेल्या नाही. तर हे जे स्वर्गातली पित्रं आहेत आपली सगळी, ह्या पित्रांना एकदा असं वाटलं की सगळ्या पितर लोकांमध्ये समृद्धी व्हावी असं त्यांच्या मनात आलं. मग सर्व विचारांती त्यांनी एकदा सर्व देवांना विचारून काय करावं. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही मघा नक्षत्राची उपासना करा आणि मघा नक्षत्र हे तुम्हाला निश्चितपणे फळ देईल. मग त्यांनी सगळ्यांनी मनोभावे खूप दिवस मघा नक्षत्राची उपासना केली आणि मग पितर हे जे आहेत ते त्यांना प्रसन्न झाले. म्हणून ज्यांच्या पितरांच्या कृपेने इहलोकी तुम्हाला समृद्धी मिळालेली आहे अशांनी या नक्षत्राची उपासना करावी. ज्यांच्या पितरांच्या कृपेमुळे, म्हणजे बघा, आजोबांनी आंब्याचं झाड लावलं, ते मोठं होत गेलं, त्यांच्या हयातीत त्याला आंबे लागले नाहीत, पण आता आंबराईतले रोज आंबे मी खातो, म्हणजे जेव्हा येतील तेव्हा. म्हणजे पितरांची कृपा आहे म्हणून मोठंच्या मोठं घर बांधून ठेवलं, ते राहिलेच नाहीत. त्यानंतर आम्ही ते बांधलं आणि मग आम्ही राहिलो, पण पितरांची कृपा. पितरांनी शेती ठेवली म्हणून आम्ही आज शेती करतो, पितरांची कृपा. हा सगळा जर भाग बघितला तर आपल्याकडे दोन मार्गानं, म्हणजे योग्य मार्गाने आणि अयोग्य मार्गानं पितरांनी आपल्याबद्दल काय करून ठेवलेलं आहे. योग्य मार्गाने करून ठेवलं आहे, त्यांचा मार्ग सरळ आहे. अयोग्य मार्गाने करून ठेवलं आहे, त्यांच्यातल्या काहींचा मार्ग सरळ आहे, काहींचा मार्ग वाटोळ्याकडा आहे. ह्याही दोन गोष्टी आहेत. त्यामुळे पितरांनी समृद्धी जरी असली तरी इहलोकी समृद्धी मिळवण्यासाठी अशाने या नक्षत्राची आजही उपासना करावी. कारण ही समृद्धी जशी भाग्यकारक आहे तशीच ही समृद्धी भिके कंगाल करते. म्हणून पितरांचं हे नक्षत्र, याची देवताच पितर आहे. त्यामुळं आपण म्हणतो की या नक्षत्राची अतिशय चांगल्या प्रकारे उपासना करावी. आता ह्या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तीला सुद्धा शांती करायला सांगितलेली आहे. त्याची कारणं पण तीच आहेत, कारण तो पितृदोष घेऊन जन्माला येतो. मग हा पितृदोष काही वेळेला भाग्यकारक ठरतो, काही वेळेला भिके कंगाल ठरतो. म्हणजे एखादं मूल जन्माला आलं की त्या घरामध्ये पुढे भाग्योदय होतो आणि एखाद्या मुलाच्या जन्मानंतर त्या घराचा नायनाटही होतो. ह्या दोन्ही गोष्टी होतात. मग ह्या पाहायला हव्यात की यामध्ये पितरांचा दोष काय आहे. आता हे नक्षत्र आहे, ह्याचा स्वभाव काय आहे. या नक्षत्रावर जन्मणारा जातक आहे हा अतिशय चतुर असतो, व्यवहार कुशल. म्हणजे ह्या माणसाला व्यवहारातलं चांगलं खूप लवकर कळतं, त्यामुळे ह्याला व्यवहार कुशल असं म्हटलेलं आहे. हा माणूस जर व्यापारात पडला तर अतिशय चिकाटीने व्यापार करतो. मिळवलेला पैसा स्वतःकडे न ठेवता, त्याच्यावर धनाचा नाग होऊन न बसता सढळ हाताने सर्वांसाठी वापरणारा असा हा या व्यक्तींचा स्वभाव आहे. वादविवादामध्ये वेळ दडवून आपण कसे वादामध्ये आनंदी झालो आणि वाद कसा छान वाटला असं म्हणणारा, म्हणजे वादविवादामध्ये आनंद मिळवणारा हा माणूस, ह्याला वादविवाद आवडतो. धर्म कर्म याबद्दल हा इतरांची नेहमी टवाळी करतो. म्हणजे स्वतः धर्मकर्म करण्याचा प्रश्न येतच नाही फारसा, पण जे करतात त्यांची हा टवाळी करतो आणि मग त्याचा सगळा धोका त्या पितरांना संभवतो. मग ह्या प्रकारामध्ये जर बघितलं तर ही नक्षत्र हे अग्नितत्वाचं आहे, म्हणजे अग्नितत्व आणि क्षत्रिय वर्णाचं नक्षत्र. त्यामुळे ह्या लोकांचा राग जो आहे तो फार मोठा आहे आणि या रागामध्ये हे स्वतःचं नुकसान करत करत इतरांचंही नुकसान करतात. हा सगळ्यात मोठा धोका आहे. त्यामुळे ह्या लोकांना राग आवरणे, त्यानंतर स्वतःचं नुकसान न करता इतरांच्या नुकसानीपासून सुद्धा आपण 2 पावलं थांबलं पाहिजे, ज्याला आपण अँगर मॅनेजमेंट म्हणतो. अशा गोष्टींची गरज आहे. पण लहानपणापासून आपण जर तसा विचार केला नाही तर ही माणसं पुढे समाजामध्ये समाजाला, घराला, कुळाला, कुटुंबाला घातक ठरतात. म्हणून यांच्या स्वभावाचा अभ्यास केला पाहिजे. आता ही जी मघा नक्षत्राचा विचार केला तर ह्या नक्षत्राची नाडी आहे ती अंत्यनाडी आहे. त्याला आपण पितृदोष प्रकृती असं म्हणतो. म्हणजे ह्या लोकांना सततपणे पितृदोषाला सामोरं जावं लागतं.
या पितृदोषाला म्हणजे पित्त दोषाला सामोरं जावं लागतं. मग ज्या प्रकृतीत पित्त दोषांची उत्पत्ती होते त्या व्यक्तीनं काय खावं काय खाऊ नये. आपला जर पित्तकारक स्वभाव असेल किंवा आपली प्रकृती पित्तकारक असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जरी आवडत असल्या, जरी जिभेला छान वाटत असल्या, तरी ओढ असली तरी सुद्धा टाळल्या पाहिजेत. आणि कोणत्या गोष्टी आवडत नाहीत तरी पण त्या खाव्यात की जेणेकरून आपल्या प्रकृतीला त्रास होणार नाही आणि आपण आजारी पडणार नाही, याचा अभ्यास त्यांनी करायला हवा. आणि जर तो केला नाही तर मग ठरलेलं आहे रोज सकाळी संध्याकाळी सुद्धा तुम्हाला त्या पित्ताच्या गोळ्या खाऊन जगावं लागतं. आणि हे पित्त कधी नको तेव्हा वित्त कवळतं, इतकी अवस्था वाईट असते. त्यामुळं आपण आपली काळजी घेणं हे आपलं स्वतःचं कर्तव्य ठरतं. आता ह्या नक्षत्राचं जर बघितलं तर आपण बघितलं अंत्यनाडीचं हे नक्षत्र आहे. तसंच हे उंदीर योनीचं नक्षत्र आहे. उंदीर योनी म्हणजे काय? या व्यक्तीच्या स्वभावात हे गुण जाणवतात. म्हणजे काय? उंदरासारखी या लोकांची थोडीशी गुणधर्म असतात. अत्यंत चलाख आणि चपळ. ह्या लोकांच्यामध्ये अत्यंत चलाख आणि चपळपणा दिसून येतो. या व्यक्तीच्या स्वभावामध्ये हे गुण जाणवतात, पण ते लगेच नाही. तुम्हाला काही दिवस त्या व्यक्तीच्या बरोबर थांबावं लागेल किंवा त्याचा अभ्यास करावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहावं लागेल. म्हणजे आपली नजरसुद्धा ते पाहण्यासाठी सक्षम असणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला जर काही कळतच नसेल तर किती वर्ष राहा, काय उपयोग होणार नाही. हा जर प्रकार बघितला तर आपण काय करत आहोत हे कोणालाही कळणार नाही, इतकी दक्षता ही उंदरं घेताना दिसतात. मी काय करत आहे काय नाही हा कुणालाही न कळता ह्या गोष्टी हे लोक करत असतात. यांचे डोळे अतिशय चमकदार, पण चोर पावलांनी हे सगळं ऐकत असतात. उंदीर आलेला आणि भाकरी तुकडा घेऊन गेलेला सुद्धा कळत नाही, तशी ही माणसं काय करतात कुणालाही कळणार नाही. चोरून इतरांच्या भानगडी पाहणे, चोरून इतरांच्या भानगडी ऐकणे आणि इतरांचे कपडे, इतरांच्या वस्तू, इतरांचे अब्रू ह्यासाठी ह्याबद्दल बोलणे, त्या नुकसान कसे करता येईल याचा विचार करणे. त्यानंतर इतरांचं सगळ्यांचं नासधूस करायचा, त्याचा त्रास त्यांना होईल अशा स्वरूपाचं आपलं वागणं ठेवायचं. त्यांना वाटत नाही मी काय केलं असं म्हणतात, पण या स्वरूपाची ह्यांची वागण्याची पद्धत जी आहे ती अडचणीची आहे. आता बघा, कोणाच्या तरी सांगण्यावरून इतरांचे नुकसान करण्याची प्रवृत्ती. आता उंदराला माहीत नसतं की ह्या कपाटामध्ये किंवा ह्या पेटीमध्ये छानसा शालू ठेवला आहे, त्याची किंमत 15-20 हजार रुपये आहे. आपण तो कुरतडू नये, तुला त्यात खायला काय मिळणार. पण हे त्या पेटीला भोग पडून कुठून तरी इकडून तिकडून सारून आत जातात, ते कुरतडून परत येतं. मग तो हातात घेतल्यावर कळतं ह्याला 5 भोकं पडलेली आहेत. आता धड ते त्यांना वापरता येत नाही आणि काय नाही, बरं तुला कुरतडून काय मिळालं, काहीच नाही. ती प्रवृत्ती ह्या माणसामध्ये असते. ही प्रवृत्ती काय नाही, जाता जाता रस्त्यावरून एखाद्या गाडीचं नखानं सीट फाडणे, काय गरज आहे का? कोणाच तरी गाडीवर बसलाय, खाट 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 बटणं दाबायची आणि ती बटन मोडायचं, काही कारण नाही, काय देखणार नाहीच काय नाही. ते सारखा आरसा फिरवायचा इकडून तिकडे इकडून तिकडे इकडून तिकडं, म्हणजे तो लूज होऊन तुटला पाहिजे. गरज आहे का काही? आपल्याला वाटतं का आपण काय करतोय ते? मग काय केलं नसतं, हात तर लावला, अरे गरज आहे का? पण ह्या गोष्टी करत राहायच्या, म्हणजे काहीही कारण नाही आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी आपण करत राहतो. हा सगळा प्रकार बघितला तर ह्या उंदीर योनीमध्ये जे अंगात गुण आहेत, लोकांचं नुकसान करायचं, नासधूस करायचं, ते जाताना शाळेला रस्त्यानं काही नाही, विनाकारण एक दगड घ्यायचा आणि सरडा बघायचा आणि त्याला मारायचा, तो तुझ्या अंगावर आला का? मग नेम बघितला माझा, अरे तुला नेम बघायला भरपूर जागा येतात. नाहीतर मग मी रस्त्यावरची ट्यूब बघितली आणि तिला हाणली फोडली, काय गरज आहे का सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याची? पण ही प्रवृत्ती या मुलांमध्ये आहे. आणि मग दुर्दैवानं यांचे पालकही कौरवांची अवलाद असते. त्यानं म्हणलं आहे त्यानं फोडलं, तुझं फोडलं काय, नगरपालिकेचा आहे तू बोल नको, पण माझ्या मुलावर हे संस्कार चुकीचे आहेत असा म्हणणारा पालक आपल्याकडे कमी आहे. कारण आपण आजही महाभारत काळातच राहत आहोत आणि आपल्यात आजही त्या कौरवांचे संस्कार आहेत. त्यामुळे चुकीच्या गोष्टींकडे बाजूला उभारणारा हा उंदीर वर्ग आपल्याला प्रत्येक जागी दिसतो, प्रत्येक जागी. बघा तुम्ही, कुणाच्या तरी सांगण्यावरून इतरांचे झालेले नुकसान बघायला ह्यांना आवडतं. म्हणजे काय? सार्वजनिक बस, रोडचे बोर्ड, लोकांच्या खिडक्यांच्या काचा, जाताना रोडच्या कडेचे सार्वजनिक लाईट फोडणे, लोकांच्या गाडीचे सीट कव्हर फाडणे, बागेतील लोकांची फुलझाडं विनाकारण तोडणे, उभ्या असलेल्या एखाद्या गाडीचा आरसा फिरवून काढणे किंवा तोडून टाकणे, एखादी गाडी ढकलून देणे, दारात लोकांनी उभी केस काढलेली सुंदर तासभर बसून रांगोळी विनाकारण पायानं ती बाद करणे,
काही काय मिळालं? आनंद मिळाला. हा इतका बेकार माणूस. या लोकांना लहानपणापासून या सवयी असतात. पालकांनी जर नाही बघितल्या तर पुढं यांचा अवस्था काय होणार आहे याचा विचार करा. त्यानंतर ह्या लोकांना काही कारण असताना इतरांच्या गाड्यावर बसून खटके दाबा, लोकांच्या रस्त्यात घरातले खटके दाबत बसा. काही गरज आहे का? काही नाही. पण हा सगळा प्रकार जर बघितला तर ह्या लोकांच्या खोड्या किंवा तो करताना आढळल्यास पहा, इतके करूनही कुठं काय केलं ही या भाषा उंदराची असते. आता बघितलं तर आपल्याकडे एक इंग्लिश म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणजे चांगल्या गोष्टींची सुरुवात घरातून व्हायला हवी. पण बघा, राग आल्यावर, प्रक्षुब्ध झाल्यावर काही लोक रस्त्यावर उतरून गाड्या फोडणे, लोकांच्या गाड्या फोडणे, रस्ता बंद करणे, हे मग तुम्ही हे घरातून करता का हो? बघा, तुम्हाला खरोखर प्रक्षुब्ध झाला तर घरातल्या काचा, आईवडिलांचे चष्मे, घरातल्या ट्यूबलाईट्स, कपबशा, ग्लास हे फोडा प्रक्षुब्ध झालात ना, आणि मग बाहेर या आणि मग रोडवरच्या गाड्या फोडा. आपण असं करतो का? नाही. म्हणजे आपण घरातल्या वस्तू अतिशय व्यवस्थित छान चहा पिऊन कपबशी ठेवून मग बाहेरून एस टी फोडतो. म्हणजे तू प्रक्षुब्ध नाहीस. तू काय आहेस तर ढोंगी प्रक्षुब्धपणा आहे तुझ्यामध्ये. तुझ्यामध्ये जर खरोखरच प्रक्षुब्ध तर घरातून सुरुवात करायला पाहिजे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. आपल्याकडे ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या घरातून सांगायला हव्यात. पण आपल्याकडे या प्रकारचं शिक्षण घरातूनही नाही आणि शाळेतूनही नाही. त्याचा तो दुर्दैवी तोटा आहे. त्यामुळं हे लोक आपल्याला सहज बघायला मिळतात. आता हे प्रक्षुब्ध झाले तर ही प्रक्रिया घरातून व्हायला हवी. पण घरात प्रक्षुब्ध व्हायला आपण बाजारापेक्षा घरात जास्त प्रक्षुब्ध होतो. नीट बघा, बाजारात प्रक्षुब्ध होण्यापेक्षा घरात प्रक्षुब्ध जास्त होतो, पण आपण नुकसान करत नाही घरातलं. मग बाहेर आल्यावर का? पण हे सतसत विवेक कमी असतो आपला. त्यामुळे ह्या गोष्टी यांच्यामध्ये आहेत. बघा, घरातला टी व्ही पडलाय का? कपबशा पडल्यात का? खिडक्या पडल्यात का? काचेच्या वस्तू पडल्यात का? मग बाहेर आलोय का? असं होत नाही. मग हा न्याय असावा असं वाटत असेल तर तुमच्यामधले हे गुण मुळात कमी व्हायला हवे आणि यासाठी मुळातच प्रयत्न करायला हवा. म्हणून आता हे जर बघितलं आपण तर हे राक्षसगणाचं नक्षत्र आहे. मग या राक्षसगणामध्ये अन्याय झालेली किंवा हवा तसा न्याय न मिळालेली मंडळी जन्माला येईल. कारण बुद्धी असून त्याचा वापर करण्याची कला नसते किंवा अपुरी असते. तसेच राक्षसगणामुळे या लोकांचा समज कमी आणि गैरसमज जास्त डोक्यात बसतात. लक्षामध्ये त्यांची बुद्धी असूनही त्याचा वापर करण्याची कला नसते, अपुरी असते. म्हणजेच राक्षसगणामध्ये समज कमी आणि गैरसमज डोक्यात जास्त बसतो. परिणामी अंगातील कला कौशल्यांचा विकास होत नाही आणि आयुष्य विरोधासाठी, विरोध किंवा त्रास देण्यासाठी विरोधी भूमिका घेणारा हा वर्ग जास्त मोठा आपल्याला आढळतो. आता याच्यात घेतलं तर आपलं लक्षात येईल की हा जर विचार केला तर इथं देवता जी आहे यांची म्हणजे आराध्य वृक्ष जो आहे तो वट. वट म्हणजेच काय तर वडाचे झाड. ह्या वडाच्या झाडाचा विचार करत असताना आपण वडाचं जे झाड आहे त्याची पूजा करा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजेच यामध्ये बाकीचं काय असेल ते असेल तुमचं धार्मिक कृत्य, पण हा अतिशय ऑक्सिजन देणारा, अतिशय सावली देणारा, खूप लोकांना मातीची धूप थांबवणारा फार मोठा वृक्ष आहे. आणि मग अशा वृक्षांचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. मग वृक्षवल्ली आम्हाला सोयरे, आपले सोयरे आहेत हे, वेगळे काही नाहीत. कदाचित आपला मागचा जन्म झाडाचा असू शकतो किंवा पुढचा जन्म झाडाचा असू शकतो. म्हणून विचार करा, म्हणून त्याने आराध्य वृक्ष म्हणून सांगितलेलं आहे. त्याची आपण पूजा करा. पूजा नाही केली निदान संवर्धन करा. संवर्धन करताना निदान स्वच्छ तरी करा, कोणतरी बसेल तर तिथे. यासाठी ते आराध्य वृक्ष दिलेले आहेत. यानंतर याचं दान जे आहे ते गूळ आणि मीठ. तुम्हाला जर काही दान करावं वाटलं तर योग्य त्या व्यक्तीला गुळाचं दान द्या किंवा मीठ ह्या गोष्टी दान द्या. गूळ दान देताना विचार करा, चांगला गूळ दान द्या. कारण वाईट अनुभव आपल्याला फार असतात. वाईट अनुभव आपल्याकडं फार असतात. शिध्यात देताना गूळ आपण जर दिला तर तो आपण घरी आणल्यानंतर जर तो काळा आणि पातळ झाला असला तर घरचे लोक नेहमी मला म्हणतात, काय त्यांना सांगितलं का आम्ही दारू गाळतो म्हणून. असला देऊ नका रे, देऊच नका. देणार तर चांगलं दान देत राहा. त्यामुळं दानाची संकल्पना सुद्धा, दानातून पुण्य मिळायचं नसलं तर निदान शिव्या तर मिळू नये तेवढा तरी विचार करत चला. पण काय समजत नाही, आजही मानसिकता आपली त्या स्वरूपाची आहे. त्यामुळं आज माणसांनाच सोडा, देवाच्या सुद्धा दानपेटीमध्ये फाटक्या नोटा, तुटलेल्या, चिटकवलेल्या आजही सापडतात. मग ज्या समाजामध्ये माणसं देवाला फसवतात, माणसाला फसवायचे काय अवघड आहे. पण ही मुळातच प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे. याची देवता जर बघितली आपण तर ती पितर आहे. म्हणजे पितृदेवता. आपले सगळे जर पितर आहेत ही याची देवता असेल. जर ते संतुष्ट व्हायला हवेत तर आपल्या वागण्यामध्ये बदल व्हायला हवा.
काय म्हणत असतील. आज बघा, आपण नेहमी म्हणत असतो की हा असा वागतो की वारलेले वडिलांना काय वाटत असेल नाही. बघा, कुठंही 1 रुपयाची बडीशेप न खाणाऱ्या व्यक्तीचा मुलगा सर्व गुणसंपन्न व्यसनाधीनता दिसतो आपल्याला, त्यांना काय वाटत असेल. ही पित्र संतुष्ट असतील का. मेल्यावर पुन्हा त्यांना आत्महत्या करावं असं वाटत असेल का. परिस्थिती वाईट आहे. म्हणजे कधीही 2 रुपयासाठी न त्रास केलेला माणूस त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्यामध्ये मुलींच्यामध्ये त्यानं ठेवलेल्या पैशांवर किंवा जागेवरसाठी रोज जर झिंजाला धरून मारामारी आणि भांडणं होत असतील तर ते पित्र संतुष्ट असतील काय. आणि मग पुन्हा पित्रांच्या फोटोला हार घालताना, फोटो हात जोडताना दिसतात लोक मला. तुमची पित्र संतुष्ट असतील काय तुमच्या कर्तृत्वावर. बघा, त्यांना दिसतंय सगळं. 10 वेळा विचार करा, कारण तुम्ही पण उद्या पित्रात जमा होणार आणि तुमची मुलं ह्याच्यापेक्षा वाटोळं करणार. आणि त्यावेळेला तुम्हाला कळणार की नाही, आपण केलं ते 8 आणे होतं, आता ह्यानं 75% 12 आणे केलं. अरे 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 माझंच चुकलं. मग असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमचं वागणं आत्ताच बदलायला हवं. आता हे नक्षत्र आहे, हे अधोमुखी नक्षत्र आहे आणि याची दृष्टी चिबीट आहे. म्हणजे काय अधोमुखी नक्षत्र म्हणजे काय, तर ज्या नक्षत्रामध्ये अधो म्हणजे खाली, भूतकाळातला विचार करत जगणारी माणसं. प्रत्येक गोष्ट जरा काय झालं की सगळा मागचा इतिहास काढायचा आणि तो सांगायचा. ते बघा त्याचं असं झालं होतं, मी लहान होतो बघा तो आमका, अरे बास रे कॅसेट ऐकून कंटाळा आला, सगळं सुरू मागचं सांगत राहिलास. तर मग अधो म्हणजे खाली. त्यामुळं काय माहिती का, ह्या लोकांना भूतकाळामध्ये प्रत्येक गोष्ट रमायला आवडते आणि प्रत्येक गोष्ट भूतकाळातली रमत राहिलो आपण की आपल्याला भविष्य काळ आणि वर्तमान काळ याचं भान राहत नाही. त्यामुळं अगदी एखाद्याला चुकून शिळी भाकरी किंवा एखादा फोडणीचा भात दिला शिल्लक काय घरात आहे टाकण्यापेक्षा, नाही नाही आमचं घराणं काय, आम्ही असलं खातो काय. अरे होय रे, वर्तमानात जग. एक काळ असा होता की तुम्ही सगळं ते रोज पुरणाच्या पोळ्या खात होता. आज ती परिस्थिती नाही आहे. आज आपण नॉर्मलला जगायला हवं, परंतु तसं नाही. म्हणजे ह्या वर्तमानात न जगणारे, भविष्याचा विचार न करणारे, पण ह्या भूतकाळाशी लटकून जगणाऱ्यांचा फार मोठा वर्ग आपल्याकडं आहे. त्यामध्ये हे अधोमुखी येतात. मग कुणी कसं काय केलं मला, कुणी कसं लुटलं, कोणाचं काय झालं, कोणी त्रास दिला, कोण काय बोललं, हे 10-10, 20-20 वर्षाचं सगळं डोक्यात ठेवणारी ही माणसं वर्तमानात जगत नाही. त्यामुळे जगण्यातला आनंद घेत नाही. झालं हे छान कसे झाले असते याची चविष्ट चर्चा करत जगायचं, असं करत जगणारी ही मंडळी आहे. हे असं केलं असतं तर, तसं केलं असतं तर, तसं केलं ना असं केलं, आता तो भूतकाळ आहे, आता काढू नको. मी मुलाला डॉक्टर केलं, चुकून इंजिनियर करायला पाहिजे होतो, पण ते अरे आता काय उपयोग नाही, आता झालं सगळं त्याचं संपलं, असं जर विचार केला तर आता मला भूतकाळातल्या कुठल्या गोष्टींशी आपल्याला संबंध नाही. पण त्या गोष्टी चविष्टपणे चर्चा करत आणि त्या गोष्टी चघळत बसण्यात अर्थ नाही. अशा स्वरूपाची मानसिकता असलेली माणसं म्हणजे अधोमुखी. आता ह्याच्यामध्ये दृष्टी चिबीट आहे यांची. चिबीट म्हणजे काय, मतलबी या शब्दाला चिबीट हा शब्द पर्यायी असू शकतो. म्हणजे काय, या चिबीट दृष्टीमुळे डोळे चांगले आहेत पण आपल्याला व्यवहारातलं खूप शहाणपण आलेलं असतंच. आता हे लोकांना मिळालेलं शहाणपण आहे. हे लोक नेहमी सतर्क आणि जागृत असतात. आपल्याला कोण फसवणार तर नाही ना, 10 वेळा विचार करतात. ह्यांची वृत्ती मात्र मतलबी असते. म्हणजे काय, मला जर कोणी फसवलं तर त्याचं मी ऐकणार नाही, त्याला हिंगा दाखवेन, पण मी मात्र सगळ्यांना फसवेन, ही प्रवृत्ती असते त्यांची. त्यामुळे आपण म्हणतो की मला जर कोणी फसवलं तर त्याचं काय खरं नव्हे, पण मी मात्र सगळ्यांना फसवत राहिलो तर मला मात्र लक्षात आलं ना की मग तुमचं दाखवतो कसं आहे. मग हा जर प्रकार बघितला तर हे बऱ्याच वेळा उघडकीला आल्यानंतर मग मुद्दाम नाही हो केलं, चुकून झालं असं म्हणतील, मला माफ करा. तुम्ही कुणाला माफ केलं का कधी? नाही. तुमची भाषा कशी आहे, याला फसवलं तर ह्यांच्या चुकीला माफी नाही, पण ह्यानं जर लोकांना फसवलं तर ह्याला मात्र लोकांनी माफ करावं, या स्वरूपाची चॅप्टरेट लोक आहे. ही भाषा जर बघितली तर आपण त्याला म्हणतो की यांची दृष्टी चिबीट स्वरूपाची आहे. आता ह्या चिबीट स्वरूपाच्या लोकांचं वैशिष्ट्य असं आहे, हे काळ बघून आपली वृत्ती बदलतात आणि मग आपलं ठरवतात की योग्य काय योग्य. एखाद्या लग्नाला गेल्यानंतर जेवायचं का नाही हे तिथला वास, इतर लोक जेवलेले काय काय आहे हे बघून हे ठरवतील. तोपर्यंतचा निर्णय होणार नाही. आपल्याला आवडतं आहे का, बरं आहे का. कोणतरी म्हणालं अहो त्या भज्यामध्ये केस निघाला, संपलं बघा, ह्यांचं जेवण संपलं, भज्यात केस निघाला, अरे बापरे मला नको जेवण, मी चाललो घरी, असं म्हणून जेवण नाकारतील. कोणीतरी म्हणलं आणि त्यानं पाहिलं पण भज्यातला केस काढून दाखवायला,
असं जर असेल तर आपण ज्याला म्हणतो की हे चिबीट स्वरूपाचे आहेत. त्यात ते निर्णय त्या त्या वेळेला घेणार, मतलबी आहेत, डोक्याला त्रास करून घेणार नाहीत. तर यांचा बघितलं तर या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्तीला केतूची महादशा जन्मतः सुरू होते आणि ती असते 7 वर्ष. मग 24 तासाच्या नक्षत्रासाठी जर 7 वर्ष असेल तर तुमचं नक्षत्र किती आहे, तुम्ही नक्षत्र भोगलं किती? 24 तासाच्या नक्षत्रामध्ये 7 वर्ष. समजा तुम्ही अर्ध नक्षत्र भोगलंय 12 वर्ष, 24 तासामध्ये 12 तास, तर 7 तासाची 3.5 वर्ष होईल. त्यापेक्षा कमी असेल तर त्यापेक्षा कमी होईल. या प्रपोर्शनमध्ये, ज्याला आपण म्हणतो प्रमाणामध्ये, तुम्हाला ह्या केतूची महादशा लागू होते. आणि मग केतू तुमच्या पत्रिकेमध्ये कुठे आहे त्याप्रमाणे त्याची फळं मिळतील. तो प्रथम स्थानात असेल तर स्वभावाला मिळतील, द्वितीय स्थानात असेल तर धनस्थानाला मिळतील, तृतीय स्थानात असेल तर आपले पै पाहुणे, भाऊबंड, त्यानंतर तुमची प्रगती, ह्या गोष्टीला मिळतील. चतुर्थ स्थानात असेल तुमचं सुख जे आहे ते त्यातून जाईल. पंचम स्थानात असेल तुमचं शिक्षण, विद्या, बुद्धी, ह्या गोष्टीवर त्याचा परिणाम होईल. म्हणजे प्रत्येकावर हा परिणाम वेगवेगळ्या स्वरूपाचा होत आहे. त्यामुळं सगळ्यांना एकसारखा एकच परिणाम होईल अशातला भाग नाही. त्यानंतर हे 7 वर्षाचं जे गाणं आहे ते साधारणपणे जास्त असू शकत नाही, पण कमी मात्र होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये जर चरण बघितले तर हे 4ही चरण या नक्षत्राचे एकाच राशीमध्ये आहे. 4ही चरण सिंह राशीमध्ये आहेत. आता मघा नक्षत्रावर जन्मलेला माणूस पहिल्या चरणावर जन्मला तर त्याचं नाव मा या शब्दाने सुरू होईल. उदाहरणार्थ, मुलगा असेल तर माधव, मुलगी असेल तर माधवी या स्वरूपाने येईल. दुसऱ्या चरणात आला तर मी या स्वरूपाने येईल, मी या अक्षरानं नाव सुरू होईल. तिसऱ्या चरणात जन्म झाला तर मू या अक्षरानं नाव सुरू होईल. आणि चौथ्या चरणात झाला तर मे या अक्षरानं नाव सुरू होईल. आता इथं बघितलं तर त्यांचे प्रत्येकाचे चरण स्वामी वेगवेगळे आहेत. म्हणजे प्रत्येकाचे चरण स्वामी वेगवेगळे आहेत. पहिल्या चरणाचा स्वामी मंगळ आहे, दुसऱ्या चरणाचा स्वामी शुक्र आहे, तिसऱ्या चरणाचा स्वामी बुध आहे आणि चौथ्या चरणाचा स्वामी चंद्र आहे. म्हणजे बघा, त्या प्रत्येकाचा स्वामी वेगळा असल्यामुळं तो स्वामी त्या गोष्टींचाच विचार करणार. मंगळ असेल तर तो तुमच्या ऐश्वर्याबाबतच विचार होईल, शुक्र असेल तर तुमची वाणी कशी आहे त्याच्याबद्दल विचार होईल, बुध असेल तर तुमची बौद्धिक कुवत कशी आहे त्याच्याबद्दल विचार होईल, आणि चौथ्या चरणात जन्म असेल तर चंद्र म्हणजे यशाबद्दलच विचार होईल. तुमचं यश कसं असेल, त्याला यश मिळवून देईल काय, या गोष्टी त्यामध्ये ठरतील. त्यामुळं ह्याची शांती करत असताना सुद्धा मघा नक्षत्राची देवता पितर जरी असली तरी सुद्धा सिंह राशीमध्ये आहे हा, आणि त्याचं चरण कुठलं आहे, मग ह्या शांतीमध्ये ह्याला फायदा काय होणार आहे, का शांती का करायची, याही गोष्टींचा विचार व्हायला हवा. पहिल्या चरणात असेल तर त्याचा मंगळ कुठं आहे, म्हणजे त्याने त्याचं ऐश्वर्य तर घालवणार नाही ना. दुसऱ्या चरणात असेल तर शुक्र, तुमची वाणी तर बिघडणार नाही ना. तिसऱ्या चरणात जर बौद्धिक क्षमता कमी होणार नाही ना, ती वाढली पाहिजे. चौथ्या चरणात असेल सगळे प्रयत्न करतो पण यश मला मिळत नाही, 2 मार्कासाठी, 3 मार्कासाठी, 4 मार्कासाठी जातोय, असं असेल तर त्या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टींची उपासना करणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं. त्यामुळे ह्या गोष्टींचा सुद्धा प्रकर्षानं विचार व्हायला हवा, म्हणून त्या गोष्टी बघायच्या. आता ह्या सिंह राशीत सूर्य आणि क्षत्रिय म्हणजे स्वामी रवी आहे, रवीच्या अंडरचं हे नक्षत्र आहे, त्यामुळं रवीची उपासना करा असं म्हणतात. क्षत्रिय वर्ण आहे. आता हा क्षत्रिय वर्ण म्हणजे काय, तर व्यक्तीमध्ये साधारणपणे क्षत्रिय वर्ण असल्यानंतर काय असतं, तर तो आक्रमक असतो जास्त. त्यामुळे हे जी आक्रमकता जी आहे ना ती त्याला त्रास देत असते. आता हा वनचर वश्य आहे. वनचर म्हणजे काय, वनातले प्राणी यांच्याबद्दल याला जास्त आकर्षण असेल. बघा, जन्मताच ते पोर सिंहाचा आवाज काढतोय, वाघासारखं करतोय, वनचर, त्याला त्याची अवस्था आहे. का रे आजीसारखा आवाज का काढत नाही, आजोबा मामांसारखा आवाज का काढत नाही, ते सोपा आहे ना, पण नाही वाघासारखा, अरे वनचर रे, त्याला त्यांचीच ओढ जास्त आहे. त्यामुळे आणि आग्नेय तत्वाची रास आहे. त्यामुळं ह्या लोकांचं तापणं, किंवा ज्या वेळेला म्हणतो की आपण स्वतः तापून इतरांना आपण म्हणतो की त्याचा फायदा मिळवून देतात, अशा वेळी मी इतरांसाठी देखील तापणारी लोक याच्यामध्ये दिसतील. त्यामुळे हे नक्षत्र अतिशय छान, अतिशय चांगल्या प्रकारचं. ज्या लोकांना या नक्षत्राचा त्रास असेल त्यांनी याची शांती करून घ्यावी, आणि ज्या लोकांना या नक्षत्रामुळं फार मोठा भाग्योदय व्हायचा त्यांनी पितरांची नेहमी आठवण, स्मरण, पूजा आणि आठवण ज्याला आपण म्हणतो ह्या करत राहाव्या. पितरांच्या शिवाय या नक्षत्राच्या लोकांना कधीही समृद्धी मिळणार नाही. प्रयत्न करा. तुमचं नक्षत्र जर मघा असेल तर पितृ तुमची वाट बघतायत तुमच्या स्मरणाची.
प्रयत्न करा, त्यांचं स्मरण करत राहा, त्यांचे आशीर्वाद मिळवत राहा आणि आयुष्यामध्ये सुखी आणि समाधानी व्हायचा प्रयत्न करा.